नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी सविस्तर। भारत स्वामी पतंजलि योग समिति द्वारा 2 दिवसीय कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले होते। यावेळी निशुल्क इंटिग्रेट योग शिबिर घेण्यात आले होते। यावेळी स्वामी परमार्थ देव यांनी या योग शिबिराला मार्गदर्शन केले। बघूया एक झलक। 2 दिवसीय कार्यक्रम योग, आयुर्वेद, नेचुरोपैथी और स्वदेशी की चिकित्सा पद्धति। यह हमारा परम सौभाग्य है कि योग ऋषि परम पूज्य स्वामी जी महाराज ने देश और दुनिया को जीवन सिखाया, जीवन जीने की कला सिखाई है और योग से ही संपूर्ण आरोग्य है। इस ध्येय को लेकर के एक बहुत बड़ा कार्यक्रम, ऐतिहासिक कार्यक्रम इस अंबा नगरी में हुआ है और एक जागरूकता परम पूज्य गुरुदेव जी महाराज ने ऑनलाइन जो आशीर्वाद सबको दिया है। 18 जिलों के लोग यहाँ पर आए, सब भाई बहन आए। भारत स्वाभिमान पतंजलि योग समिति, महिला पतंजलि योग समिति, भारत और युवा भारत किसान सेवा समिति, हमारे सभी दानदाताओं ने और सभी हमारे कर्मठ कार्यकर्ताओं ने, राज्य प्रभारियों ने बहुत सुंदर कार्यक्रम का आयोजन किया। इसका एक ही ध्येय है कि हर घर में योग पहुंचे, हर घर में योग आयुर्वेद का आधान हो और जीवन की समस्याओं का समाधान हो, क्योंकि योग से ही संपूर्ण आरोग्य है। योग से हमारे जीवन में संपूर्णता की प्राप्ति होती। छोटे छोटे बच्चों को और बड़ों बुजुर्गों को जो बीमारियां हो रही, उनसे बचने का एक ही उपाय है, करो योग, रहो निरोग। यहाँ पे अभी जो पब्लिक आई थी पूरे महाराष्ट्र से आई थी, 18 जिले पूरे महाराष्ट्र से। माझं नाव रेखा हरिदास कापटे। आम्ही चंद्रपूरहून आलो आहोत। योग ग्रुपचं नाव आमच्या वंदनीय राष्ट्रसंत योग तुकडोजी महाराज योगा ग्रुप चंद्रपूरहून आलो आहोत। इथे आम्ही आता 2 दिवसापासून आहोत, तर खूप काही असं शिकायला मिळालं, खूप अनुभव आला, खूप छान वाटलं। ओम जय गुरुदेव। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योग केंद्र आणि योग शिक्षक आहे हरिदास खंडोजी कापडे। मी कालपासून आलो आणि स्वामीजीचं सकाळी योग झाला आहे आणि स्वामीजीचं खूप छान वाटलं आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योग केंद्र चंद्र। आम्ही आशा भोते अकोल्यावरून, आमचा ऑनलाईन ग्रुप आहे। मी अकोल्याला असते आणि आमच्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणी ह्या पवनीच्या आहेत। सत्यनारायण भाईजींकडून आम्ही बरंचसं शिकलो आतापर्यंत। फेब्रुवारीपासून जॉईन झालेलो आहे आणि आजचे 2 दिवस मी पुण्यावरून आली, सध्या मुलाकडे होते आणि काल आलो। तर इथं आल्यानंतर वेगळाच अनुभव आणि वेगळीच अनुभूती येते, छान शिकायला मिळतं योगाबद्दल। सगळ्यांनी योगा अगदी नियमितपणे करायला पाहिजे, हे ते स्वामीजी आपल्याला वारंवार सांगतातच। तसंच प्रत्येकाने करायलाच पाहिजे, आपल्या मुलांनासुद्धा करून घ्यायला पाहिजे मुलांकडून। आणि आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मनशांतीसाठी, मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर योगाकडे वळायलाच पाहिजे प्रत्येकाने, असं आम्हाला वाटतं। आणि एकदम वेगळीच अनुभूती येते। सकाळी पहाटे उठून 5 ते 7 2-2 तास आम्ही व्यायाम करतो, आसन करतो। तर हे आमच्या स्वतःसाठी तर आहेच, पण आपण दुसऱ्यांनासुद्धा शिकवू शकतो आणि खूप काही शिकायला मिळतं योगाच्या माध्यमातून। परमार्थ देवजी 2 दिवस आले, आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। त्यांचे खूप खूप धन्यवाद। जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहे आणि आम्हाला खूपच छान वाटतं। ऑनलाईन क्लास असल्यामुळे आम्ही मोबाईलमधूनच एकमेकांना बघत होतो। आमच्या गुरुजींनासुद्धा आणि परमार्थ देवजींनासुद्धा आम्ही मोबाईलच्या किंवा टी व्हीच्या माध्यमातून वगैरे ऐकत होतो, पण आज त्यांना प्रत्यक्ष भेटताना अगदी वेगळाच अनुभव आला, खूपच छान वाटलं। असं वाटलं की आपण प्रत्यक्ष आपल्या कुलदैवतालाच भेटून राहिलो। मला तर बरेचदा असं वाटतं की जे गजानन महाराज होते त्यांची प्रतिरूपी म्हणूनच रामदेव बाबा ह्या पृथ्वीवर अवतरलेत आणि जगाचा म्हणजे आपल्या भारताचा किंवा आपल्या देशाचा उद्धार करण्यासाठी, असं मला नेहमी अशी अनुभूती येते। आणि त्यांना ते मला दैवताच्या ठिकाणीच आहेत आणि त्यांचेच प्रतिरूप परमार्थ देवजी
त्यांच्याकडून तर आम्हाला खूपच छान शिकायला मिळालं. मस्त, खूपच छान वाटलं. ऑनलाईन म्हटलं की घरात आपण एकटंच आलो, मोबाईलमधून थोडंसं आपल्याला आपण पाहतो एकमेकांना, पण इथं आज प्रत्यक्ष असताना प्रत्येक ठिकाणून जे वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे सगळे योग बांधव वगैरे आलेत, त्यांना भेटून तर खूपच समाधान वाटलं. प्रत्यक्ष भेटताना खूप छान वाटलं. अगदी एका आपण कुटुंबातलेच आहोत सगळे सदस्य असं वाटलं. परकेपणा अजिबात जाणवला नाही आणि प्रत्यक्ष भेटताना अगदी वेगळंच अनुभव आला. आणि सगळ्यांच्या सोबत योगा करताना तर खूपच छान वाटलं. सकाळच्या वेळेला एकीकडे सूर्योदय, थोडी थंडी वाटत होती, पण तरीही योगामध्ये ती इतकी ऊर्जा आणि एनर्जी होती की त्या थंडीलाही आम्ही मागे टाकलं आणि खूप छान अनुभव आला आम्हाला. आज परमार्थदेवजींसोबत स्टेजवर जाऊन आम्ही त्यांना जवळून बघितलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि सामूहिक त्यांच्यासोबत आम्ही ग्रुप फोटो काढला. तर हे एक आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. आम्हाला कल्पनाही नव्हती की आम्हाला अगदी त्यांच्याजवळ इथपर्यंत जाता येईल. आम्ही आता नवीनच पदार्पण केलं आहे योगामध्ये आणि योग शिक्षिकेचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आम्ही शिकवू शकतो. आम्ही सगळ्याजणी पूर्ण ट्रेन झालेलो आहोत आणि प्रत्यक्ष तरी पाहता येईल असं वाटलं नव्हतं. त्यांच्याजवळ जाताना आम्हाला खूप छान त्यांचं दर्शन घेताना वेगळाच अनुभव आला. छान वाटलं, खूपच छान. मी अनु यशवंत सावर बंदे 2009मध्ये शिक्षक संघटन शिबिरमध्ये हरिद्वारला जाऊन आली. योग शिक्षकचं ट्रेनिंग घेऊन आली आणि 2009पासून मी दुर्गा मंदिरमध्ये योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि रेग्युलर क्लास चालतो आमचा. स्वामीजींना भेटण्याची इच्छा आहे. मी पुन्हा सुनील खावडे, पवनी, भंडारा जिल्हा. आम्ही आमचे जे गुरु आहे पवनीचे स्थायिक गुरु, त्यांनी आम्हाला इथं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला योगा शिकवलं आणि नंतर मग जे फॉर्म निघाले ते फॉर्म भरलो आम्ही आणि ऑनलाईन सत्यनारायण भाईजी आम्हाला ऑनलाईन क्लास घेत असतात. त्यात हे कळलं आम्हाला, आधी योग आणि आसने हेच माहीत होतं, पण आता इंटिग्रेटेड योग काय असते ते आम्हाला ऑनलाईन गेल्यामुळे माहिती पडलं आणि तिथे आसनामध्ये कपालभाती, प्राणायाम हे शिकायला मिळालं. यातून आम्ही हे शिकलो आणि आम्ही इतके ट्रेन झालो होत आता की आम्ही क्लास घेऊ शकतो आणि आम्हाला क्लास घेण्याची संधी पण मिळते ऑनलाईनमध्ये आणि आता गावामध्ये पण क्लास घ्यायचा आहे आणि योग शिक्षिकेची सर्टिफिकेट पण आम्हाला मिळाली. यातून आम्हाला असं वाटते की आम्हाला इथून एकदम सत्यनारायण भाईजी मार्फत आम्ही एकदम स्वामीजी एकदम गुरु मार्फत आपण परमात्म्याकडे वाटचाल करतोय याची अनुभूती येते आणि इथं आम्हाला एवढं अनुभव मिळालं की आम्ही ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. इतकं छान. तेजराम राकडे, पवनी, भंडारा जिल्हा भंडारा. मी फरवरीमध्ये योग क्लासला जुळलं आणि योग शिक्षिका पण झाली आहे आणि ऑनलाईन आम्ही क्लासेस घेतो आणि परत तिथे जुळतो पण ऑनलाईन. आणि मला आजचं आणि कालचं अनुभव म्हणजे की आम्ही जे प्रत्यक्ष असं ऑनलाईन भेटायचे परमार्थ देवजी, पण आम्ही आज त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढलं. योग केल्याने दिवसभर आम्हाला म्हणजे एनर्जी असते आणि कामामध्ये स्फूर्ती वगैरे असते दिवसभर. स्नेहलता देवानंद मोखरे, राहणार पवनी, जिल्हा भंडारा. फरवरीमध्ये मी योग शिक्षिका म्हणून जोडली आणि ऑनलाईन क्लास होते आणि ते ऑनलाईन क्लासमध्येच आमचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आम्हाला सर्टिफिकेट वगैरे आता मिळेल आणि क्लास घेण्यास आम्ही सिद्ध झालेलो आहोत. पण आता या 2 दिवसामध्ये हा जो प्रोग्राम आहे यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष ऑनलाईनपेक्षा व्यक्तीची अनुभूती या ठिकाणी आलेली आहे आणि याच्या अगोदरसुद्धा भेटी झालेल्या आहे. पण हा कार्यक्रम असल्यामुळे हा कार्यक्रम कसा असतो याचा आम्हाला पूर्ण प्रचिती मिळालेली आहे. मी अर्चना जगदीश देशमुख, पवनी, जिल्हा भंडारा. मी पण सहयोग शिक्षिकाच आहे
यांच्यासोबतच हा पूर्ण आमचा ग्रुप पवणीचा आहे आणि आशाताई ह्या अकोल्याच्या आहे. त्या काल मिळाल्या तर जो आनंद झाला तो आयुष्यातला अद्विगुणित आनंद असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आजचा परमार्थ देव महाराजांना जे भेटलो तो पण आनंद द्विगुणितच. म्हणजे त्यांना अप्रत्यक्ष पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहून त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांचं ते मार्गदर्शन ऐकून खूप प्रभावित झालो. आधीपासून तर मी पहिले कधी योग करायची नाही, पण जेव्हाचं जोडलो तेव्हाचं योग करणं फारच छान आहे. माझ्या शरीरातही म्हणजे ज्या काही व्याधी होत्या थोडाफार ते सुद्धा व्यवस्थित झालं आहे. आणि 2 दिवसाचा आमचा कार्यक्रम म्हणजे काल आम्ही पोहोचलो आणि आजचं सकाळी एवढी थंडी होती, त्या थंडीतसुद्धा आम्ही सगळे प्राणायाम आणि व्यायाम केले, हे महत्त्वाचं. आणि त्यांनी जे अजून आम्ही जे शिकलो त्यापेक्षा काही ॲडव्हान्स पण सांगितले, ते पण आम्ही ऐकले पाहिले. आणि आता जे मार्गदर्शन झालं त्यांचं किंवा विविध व्यक्तींचं जे महात्म्य आहेत त्यांचं पण मार्गदर्शन झालं, हे पण ऐकून काहीतरी ज्ञानामध्ये आमच्या फरक पडला. आणि हे ऐकून आयुष्यात पुढे तरी आपल्याला फायदा होतोच. आणि स्वामी रामदेव महाराजांना एकदा तरी भेटावं अशी इच्छा आहे. हर्षा पेटकर, पवनीला राहते. आम्ही जेव्हा नागपूरला गेलो मिहानमध्ये तेव्हा स्वामीजीची भेट झाली आणि त्यांना बघितलं आणि इतके उत्स्फूर्त झालो की बस आता आम्हाला योगा क्लास चालवायचा आहे आणि सगळ्यांना उत्स्फूर्त करायचं आहे. मग आम्ही योगा क्लास सुरू केला आमच्या संघ ग्राउंडमध्ये आणि प्रत्येक घरोघरी फिरून सगळ्यांना आम्ही उत्सुक केलं की नाही तुम्ही ऑनलाईनला जोडा आणि योग शिक्षिकेचे फॉर्म भरा. आमच्या ह्या मैत्रिणी सगळ्या मिळून आम्ही योग शिक्षिका केल्या, ऑनलाईनला जोडलो, फॉर्म भरले आणि त्याच्यापासून आम्ही एवढे शिकलो का आज खूपच ट्रेन झालो आम्ही आणि शिकवू शकतो, क्लास घेऊ शकतो. आणि माझा क्लास ऑलरेडी आहेच संघ ग्राउंडमध्ये. आणि मला मग त्याच्यातनं तहसील प्रभारीची पदवी मिळाली पवनीमधनं, म्हणजे तहसील प्रभारीची. आणि मला तिथूनच हरिद्वारला जायचा चान्स आला. तर मी आता हरिद्वारला पण चालली आहे 14 तारखेला. आणि स्वामीजींना भेटणार इतका आनंद होते मला की जे मला स्वामीजींना मी गुरु मानलेला त्यांना मी केव्हा केव्हा भेटते आणि केव्हा केव्हा नाही असं वाटतं. आणि इथे परमात्मा देवनाही पाहिलं तर इतका आनंद झाला की आनंद माझा गगनात मावत नाही आहे. 2 दिवस हे कसे वाटले मला, खूप असे स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे मला. खूप मस्त आनंद होऊन राहिला. आणि आमच्या ज्या क्लासमध्ये येतात त्या बायांची कंबर दुखत होती, तर त्या व्यायामामुळे त्यांना फायदा झाला की त्यांची कंबर पण बसली. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.